तर ही कहाणी आहे मस्त मित्रांनो. सासू झाली शनी. सासू झाली शनी ह्याच्यावर आपण काढणार मित्रांनो. पूर्ण ऐका मित्रांनो. तर ही कहाणी खूप मोठी आहे मित्रांनो. तर तुम्हाला खायला म्हणजे तुम्हाला ऐकायला खूप मस्त वाटेल मित्रांनो. ही कहाणी अशी एक कथा आहे मित्रांनो, जी की ऐकणाऱ्यांना खूप वेगळं वाटलं मित्रांनो. तर चला मित्रांनो, सासू झाली शनी याच्यावर आपण पूर्णपणे ऐकून मित्रांनो कसं आहे कहाणी. आता आपण आपल्या कहाणीला पूर्णपणे सुरुवात करतात मित्रांनो. तर ह्या कहाणीचा उद्देश एकच आहे मित्रांनो, तुमची मनोरंजन व्हावं आणि काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टी काही संबंध नाही मित्रांनो. तर आमचा हा तुमच्या फक्त मनोरंजनासाठी आम्ही टॉपिक बनतो मित्रांनो. तर कोणता ना कोणता विषय काय तर मनोरंजन व्हावं म्हणून आमचा एक विषय असतो. चला तर मित्रांनो सुरू करू आपला टॉपिक मित्रांनो. चला स्टार्ट. तर मित्रांनो, ही कहाणी सासू झाली शनी. शनी म्हणजे शनी कसे असते मित्रांनो, ग्रह म्हणतात म्हणजे पाठीमागे काय असतात तशा प्रकारे शनी आहे सासू म्हणजे मित्रांनो. तर ही कहाणी असते का कसं असतं मित्रांनो, त्या सासूला असतात 4 मुली, 1 मुलगा मित्रांनो. तर ही सासू काय करते मित्रांनो, नवऱ्याला सोडून एका बारक्या मुलीला घेऊन जाते म्हणतो, निघून पळून लांब दुसरा राहायला मित्रांनो सोडून जाते. एका मुलीलाच घेऊन मित्रांनो. बाकीचे 3 मुली आणि 1 मुलगा फक्त नवरा सांभाळतो मित्रांनो. लहानाचा मोठा करतो, सगळं करतो मित्रांनो. मग सगळं काय झाल्यावर मोठं नंतर ती सासू गेली निघून असते मित्रांनो. ती 12 वर्ष एका लांब जाऊन ती 12 वर्ष सोडून गेली. 12 वर्ष ती सोडून जाते मित्रांनो. तुम्हाला कळत असेल ती, मग त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही मित्रांनो. कसं आहे काय संस्कार हे तुम्हाला कळत असेल मित्रांनो. कारण की कोणती बाई एक दिवस सोडून जात असते, 12 वर्ष सोडून गेली, तुम्हाला त्याचं पूर्णपणे माहिती कळलं असेल मित्रांनो. घर बरबाद होऊन जाते अर्धाच्या वर मित्रांनो. त्याच्यामुळे तर हे आता मला ऐका मित्रांनो, पूर्ण कहाणी खूप मस्त व मजेदार आहे मित्रांनो. तर 12 वर्ष सोडून गेल्याच्यानंतर मित्रांनो मग कोरोना सोंग घेऊन मित्रांनो पुन्हा अजून येते. त्याचं तुमचं त्या बाकीचं मुलीचं लग्न करायचं म्हणून हिनं सोंग घेऊन येते मित्रांनो, त्याच्या जागा हडप करायसाठी सासू ते सासऱ्याची मित्रांनो. जागा हडप करण्यासाठी येते. त्या मुलीचं लग्न करायचं काय तर बहाणा करते मित्रांनो. एक मुलीचं लग्न करून मित्रांनो, एक मुलीचं लग्न झालं असतं अगोदर मित्रांनो. मग दुसऱ्या मुलीचं लग्न करायचं बहाणे येते मित्रांनो, आणि तिनं त्या सासऱ्याला गिळून बसते मित्रांनो. त्या सासऱ्याला गिळण्याच्या मागे या सासूचा साथ असतो मित्रांनो. ह्यानं आल्याच्यानंतर लगेच सासू 12 वर्ष बाहेरच्यात राहून आले असते मित्रांनो. हिची आता तुम्हाला कळलं असेल मित्रांनो, बाई 12 वर्ष जर सोडून राहते बाई, ती साधी होत नसते मित्रांनो. कारण की ही घरात शनी घेऊन यायचं म्हणजे उगं नसतं मित्रांनो. आली की ते त्या सासऱ्याला गेली मित्रांनो पहिले, म्हणजे तो वरतून मित्रांनो टेन्शन अटॅक मित्रांनो. तर ही कहाणी आता तर तुम्हाला सुरुवातीला खूप ऐका मित्रांनो, खूप पाहण्यासाठी. तरी पण ह्या बाईचे मन थंड होईना मित्रांनो. त्याची जागा विकून खाते आणि दुसरीकडे जागा घेते मित्रांनो, जिथं आहे त्याचं लक्ष देते. तर ही शनी जी असते मित्रांनो, म्हणजे ग्रह हिचा जे असते मित्रांनो, ही खूप जेवढं पाप केलं नसेल तेवढं पापी बाई असते मित्रांनो. की जेवढं पापाची गणती माणसामध्ये होत नसते मित्रांनो, एवढं पुढचं विचारून हे बाई आली असते मित्रांनो. नवरा गुळून बेचं समाधान होत मित्रांनो. नवरा गुळून बसते, जागा विकते त्याची मित्रांनो, दुसरीकडे जाऊन घेते आणि तसेच पैसे खात बसते मित्रांनो. तर मला अजून पैसे हे भाडं म्हणजे तिला अजून पैसा कमी पडते मित्रांनो. तो अजून काय करते मित्रांनो, दुसऱ्या मुलीच्या येऊन घरामध्ये आग पिळते मित्रांनो. राहते असं दुसरीकडे मित्रांनो. तर मुलीच्या घरच्या बाजूला रूम करून येणं खोटं सोंग घेऊन मित्रांनो राहते आणि त्याच त्या मुलीचं सामान घेऊन पळून जाते मित्रांनो. एक तर नवऱ्याचं घर खराब केली मित्रांनो. नंबर 2 एक दुसरा 2 नंबर जावयामुळे मित्रांनो त्याचं बी घरचं वाटोळ ही सासू करते मित्रांनो. ही सासू जी असते मित्रांनो, एक तर नवऱ्याला गिळून बसते मित्रांनो. आता ज्या मुलीचं लग्न झालं मित्रांनो, तिच्या घरचं वाटोळ करायला हे ना बाजूला रूम करून राहते मित्रांनो. आता नवरा मेला म्हणून सोंग घेऊन येते आणि त्या पुरीचं सामान घेऊन पळून जाते मित्रांनो. तर ही आता मित्रांनो तोंडात एवढे शब्द मित्रांनो असलेला पापीला तर देवानं मरण तर कसं देवा विचार करा मित्रांनो. एवढा पापी एक दुष्ट बाई जी नवऱ्याला गिळून बसली मित्रांनो, एक तर विधवा होऊन बसली आणि दुसऱ्याचं संसाराचं वाटोळ करली मित्रांनो. कोणाचा एक संसार लागू देत नसतं मित्रांनो, आणि ह्यानं प्रत्येक घरचं वाटोळ करता आलेलं आहे मित्रांनो. असल्या बायांना पुढे आहे का मित्रांनो, पुढे कसं प्रकारचं. तर ह्या मुलीचं संसार वाटोळ करते मित्रांनो. ह्या मुलीचं घेऊन जाते मित्रांनो, सामान वगैरे पळून जाते मित्रांनो. तर ह्या मुलीला पूर्ण बिघडून टाकते मित्रांनो बाईनं. ही बाई आता 4 मासात पूर्वी तिची बसायची पण त्या कुठची बसते मित्रांनो. पूर्वीचे वाटोळ होऊन जाते आणि ती सासू तर बरबाद होतेच मित्रांनो. पुन्हा ती पोरगी बाद झाली तसा सासू जी असते मित्रांनो, आता
आता एवढं करून तिचं समाधान होत नाही. तर एक जावायचं वाटोळ म्हणजे तिचं तर झालं नवरा तर मारलाच मित्रांनो. ह्या पुरीचं बी वाटोळ केली मित्रांनो संसाराचं, तरी पण समाधान होत नाही मित्रांनो तिचं. तिसऱ्या जावा असते मित्रांनो, त्याच्या माया पकडात असतं, त्याचं बी घर उद्ध्वस्त करून तिला आणून ठेवते मित्रांनो. सर्वात पूर्वी जिला त्याचं बी घर आणून एका जागी त्याचं बी घर त्या पोराला घरात आणून बघू शकते मित्रांनो. घर जावं करून बसून ठेवते घरात. एक मोठा जावा असतो मित्रांनो, त्या जावापाशी बी जवळच घर तसं बी असतं मित्रांनो. त्या जावायचं घर तोडले मित्रांनो. आता राहतं तिथं एक 2 घरं, एक तर नवऱ्याला घातले मित्रांनो, एक्सपायर झाल्याचं ह्याच्या टेन्शनमुळे. नंबर 2चं दुसऱ्या मुलीचं घर तोडले मित्रांनो. त्या पुरीला बी पार आता 4 मासामध्ये उठायचं ना बसाच करून ठेवले मित्रांनो. जे जीवन नसल्या जमा असते मित्रांनो. ते झालं मित्रांनो, ऐकून घ्या पूर्ण गोष्ट. मग ते बाद होऊन गेले मित्रांनो. एक दुसऱ्या मुलीला बाद करून टाकले मित्रांनो. तर हल्ली एक मोठा जावा राहते मित्रांनो. त्याच्या घरच्या मागे लागते मित्रांनो. आता बघा पुरांचे कसे घर बरबाद केले मित्रांनो. तिन्ही मुलाची बरबाद घरं ह्यानेच केली मित्रांनो. एक इंटरकास्ट पळून गेले मित्रांनो. तीच एक जावाई घेऊन घरात बसते मित्रांनो. आणि ते जे राहते मोठा जावा मित्रांनो, त्याला छळून त्याला मारते मित्रांनो. 2-3 पुरे येते म्हणून त्याला छळून त्या जावयाचा घात करते. म्हणजे एका नवऱ्याला मारले मित्रांनो. नंबर 2 दुसऱ्या जावयाचे घर बरबाद केले मित्रांनो. नंबर 3 जे होता मित्रांनो, त्या जावया मोठा जावया तिला मारून घातले मित्रांनो. टेन्शन देऊ, जा पैशाने शेत विक, जा पैशाने शेतीत, जा पैशाने शेती म्हणून त्याला टेन्शन देऊ, फाशी घेऊन मारायला परत करते मित्रांनो. तरी याला फाशीचं जा. तर असल्या एक मी सांगायचं मित्रांनो, पोलीस कारवाई असल्या सासूला असं आणि तिला फाशीचं जा व्हावी मित्रांनो. अशा पापी बाईला ह्या कसं असं मित्रांनो, हे कीड राहून असले मित्रांनो. जे की 3 जावायचं म्हणजे मित्रांनो, 2 जावई तर बरबाद करून टाकले मित्रांनो घर. एक जावायला तर वरच पोहोचला मित्रांनो. एक जावायचं तर घर तोडून टाकले. तिसरं जावई घरात घुसून बसले मित्रांनो. एक सासऱ्याला मारून टाकले आणि त्या छोट्या एक मोठा जावई त्याला टेन्शन मारून टाकले मित्रांनो. आणि ही बाई घर बरबाद करत चालली आहे मित्रांनो. असल्या बाईला एक कसं असतं मित्रांनो, असल्या पापीला दंड देणं म्हणजे कोणतंही पाप नसतं मित्रांनो. असल्या पापी बाईची गणती जी असते मित्रांनो, 4 मासामध्ये होणं आणि 4 ह्याच्यामध्ये होणं. असल्या जर कोण मारलं बी रस्त्यामध्ये मित्रांनो, तर असल्याला काही वाटत नसतं मित्रांनो. कारण की हे असल्या बायांची इज्जत नसते. कारण ही बाई जी असल्या घर उद्ध्वस्त करायला बसले असते मित्रांनो. त्या 4 चौघात जर गोष्ट बी निघाली तर मित्रांनो पोलिसाकडे, तर ह्या बाईकडं सगळं साजी साहेबाचीच होती. त्या जावयाच्या फाशीच्या गुन्ह्यामध्ये हिला फाशीचा होते मित्रांनो. आणि ते होणारच आहे मित्रांनो. हे गुन्हा ते चालली दुसरं पुन्हा नाही मित्रांनो. आणि ह्याची सजा आणि जे 2-3 मुलांनी मिळून जे त्रास दिले त्या जावयाला मोठ्या मित्रांनो, ह्यांना सगळ्याला एक दिवशी सजा भेटणार आहे मित्रांनो. ह्यांना सजा एक कैद व्हावं, सगळ्याला जन्म कैद व्हावं मित्रांनो. ह्या 2-3 जे मुली आहेत मित्रांनो, एक मुलगी तर आपापल्या घरात संसार आणत आहे मित्रांनो. दोघी-तिघीचा हात आहे मित्रांनो नक्की. मोठ्या मुलीचा, एक मध्यम मुलीचा आणि बारक्या मुलीचा आणि एक जावया, चौघाचा हात आहे. सासूचा चौघाचा हात मिळून चौघांनी म्हणून त्या जावयाचा घात केले मित्रांनो. फाशी मार परत केली आणि तिघा चौघाला एकदम सजा तर मित्रांनो कैद व्हावं, जन्म कैद केला नाही तर फाशी व्हावं मित्रांनो. असल्या समाजात अशा दृष्टिकोन असल्याला ठेवणं देखील हे आहे मित्रांनो. असले पापी देखील उद्या जर गोष्ट ही चिघळली मित्रांनो, त्या सगळ्याला फाशी होणारच मित्रांनो. कारण की ही गोष्ट कोणत्याही जवाना बाईचा जेव्हा मुलगा मरतो मित्रांनो, ती गोष्टी बसत नाही. असल्याला सासूला नक्की फाशी होणार आणि उद्या असं कैद होणार, उमर कैद होणार आपल्याला. कारण की जोपर्यंत असे समाजामध्ये अशी घटना होणार मित्रांनो, हे प्रकार थांबवणार. तर हे कसं असतं मित्रांनो, प्रत्येक माणूस आपल्या फॅमिलीमध्ये गुंतून असतो. तर असल्या फॅमिलीमध्येच आग पेटवणं काम करणाऱ्या सासूचं सगळ्यात जावई मरतो मित्रांनो फाशी घेऊन. तर दुसरं जावयाचं घर फुले असतं मित्रांनो. त्या जावयाला घेऊन फोन बी करा मित्रांनो. फोन का करणार मित्रांनो, चोराच्या मनात चालणार मित्रांनो. जो चोरी करतो तीच घाबरत असतो मित्रांनो. आता ह्याला माहीत असतं, ह्याला फोन जर केलो, ह्याला कळतं ह्या जावयाला मीच मारले, मी त्रास दिले. कारण की ह्या जावयाचं घर बी मीच तोडले. सासूला माहीत होतं मित्रांनो की ह्यामध्ये जावयाचं घर मीच तोडले. आता ह्याला फोन केलं तर मग ह्यांचा आता संशय मारचा आहे, ह्याचं घर मी तोडलं, ह्याला फाशी देण्यामध्ये माझा हात. ह्याला माहीत असतं ह्यानं फाशी मीच दिली. आता मी जर टेन्शनमध्ये ह्याला फाशी देऊन मारला, तर मी जर मध्ये जावायला जर फोन केलं तर माझं सगळे पोल खुलते आहे म्हणून फोनच करणार मित्रांनो. मातीला बी जावया जाऊन मेल्यावर खबर करते मित्रांनो. सगळं मेल्यावर इकडं मेले म्हणून खबर करते. मेल्यानं फोन करते मित्रांनो. मातीला सासू फोनच करणार मित्रांनो. कोणाला जावया मेल्यावर कोणती मुलगी फोन करणार आणि कोणती सासूही फोन करणार मित्रांनो. हा फोन करत नाही मित्रांनो, ह्याचं कारण ते बी सांगतो तुम्हाला. कारण तिघा चौघाचा हात असतं मित्रांनो. फाशी देऊन मारण्यामध्ये ह्या तिघा चौघाचा हात आहे मित्रांनो. ह्यांना पोलीस केस दंड कोर्टामधून जेलमधून ह्यांची सजा एक मुकरर होणार मित्रांनो. यांची सजा फाशी आणि उम्र कैद आहे मित्रांनो. यांची सजा अजून कधी सोपणार नाही मित्रांनो. आज ना उद्या गोष्ट चिघळणार, पोलीस स्टेशन जाणार आणि ह्याला पोस्ट क्रेडिट जाऊन मित्रांनो ह्याला मारून ह्याच्याकडून कबूल करणार मित्रांनो ती गोष्ट. आणि ही गोष्ट लिहिली दिवसला पुन्हा नंतर ह्यांचा पाप भरला मित्रांनो. ह्यांचा घडा भरला. ह्यांची एक दिवशी सजा ह्यांची 100% आहे. आणि लिव्ह ह्यांचा पाप चिघळणार आहे. ह्याला 100% सजा होणार म्हणजे होणार मित्रांनो. कारण की हे पापी लोक समाजामध्ये हे असंच गरीब जावयांना असं त्रास देऊन, मारून त्रास देऊन ह्यांना मरण्यास प्रवृत्त करणार. आणि हे असले घर असं ह्यांचं जे परंपरानुसार झालेलं आहे मित्रांनो.
ह्यांना एक जावाई जे आज मेला मित्रांनो, एक जवान ह्यांचं काय नाही मित्रांनो, दुसरं तिसरं चौथं जे मोठे जे असते मित्रांनो, तसं पहिलेच कुठे एक नवरा पकडून असेल तर त्याला काय फरक पडा. जेव्हा मायाचा एक मुलगा मेला मित्रांनो, हे तुम्हाला दिसून द्या, कारण की ज्या मायाचा मुलगा मिळतो त्याला त्रास होत असतो मित्रांनो. तर ह्याला जरूर फाशी सजा व्हावं, उम्र कसं जावं मित्रांनो. आणि ही गोष्टी गलत मित्रांनो, पोलीस स्टेशन कोर्टामध्ये जजमध्ये सगळ्यासमोर बी बोलायला तयार असतो मित्रांनो. एक माणूस सत्याच्या आधारावर बोलायचं असतं मित्रांनो कुठे, कारण सत्य कधी झोकत नसते मित्रांनो. तर ह्यांना सजा व्हावी फाशीची, उम्र कच्ची मित्रांनो. ह्यांना आज कुठे जेलमध्ये पोलीस स्टेशनमध्ये कुठे बी ह्यांच्याबद्दल गुन्हा नोंदवावा लागतो मित्रांनो, अशा पापी लोकांसाठी. आणि असले पापी लोक बाहेर फिरायला नाही पाहिजे मित्रांनो. आणि हे पापी जो पण बाहेर गुन्हेगार फिरणार मित्रांनो, तो पण हे गुन्हा थांबणार नाही, कारण की असले गुन्हेगारच उद्या गुन्हेगारी वाढण्याचा प्रयत्न मित्रांनो. एक सर्वसाधारण जावायला आज टेन्शन देऊ फाशी देऊन मारले मित्रांनो. ह्यांना सजाही ह्यांना मौत किंवा फाशी सजा व्हावा मित्रांनो, उम्र सजा हो. ह्यांना असल्या गुन्हेगारांना बाहेर अजिबात फिरू देऊ नका मित्रांनो, कारण की हे गुन्हा वाढवणार मित्रांनो. आणि जेव्हा मेल्याच्या नंतर एकाने फोन केल्यानंतर त्याचं कारण की ह्याचं भांडं फुटतं मित्रांनो, माहीत आहे 100%. 4 चौघात 5 जणांमध्ये बी ह्यानेच मारलं, सगळं ह्यांचं भांडं फुटतं म्हणून घाबरून सांगत असतं मित्रांनो. ह्यांचं जे आणि भांडं फुट राहत नाही मित्रांनो लय दिवसांचं, आज ना उद्या ह्यांची जे किती असं मित्रांनो, चोरी आणि 2 नंबर काम किती कसले राहू द्या मित्रांनो, कधी सापडत असतं मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि ह्यांची एक ना दिवशींचं भांडं फोडून होणार नाही, ह्यांची हे सत्य समोर येणार आहे मित्रांनो, कारण की ह्यांचं लिव्ह चालणार नाही मित्रांनो. कारण की हे देवाच्या घरी नाही असतं मित्रांनो, हे म्हणतात मित्रांनो, पण खरं असतं हे मी तुम्हाला करून दाखवतो मित्रांनो दिवशी. आणि ह्यांचं भांडं दिवस राहणार नाही. आणि ह्यांची सजा फाशी सजा, उम्र सजा ह्या सगळ्यात तिने त्या सासूला आणि 2 मुलीला मित्रांनो, मध्ये मुलीचा हात आहे आणि मोठ्या मुलीचा हात आहे मित्रांनो मारण्यामध्ये, आणि सासूचा हात आहे आणि 3-4 हात आहे मित्रांनो जवळचे. त्या एक मुलगी लांब आहे मित्रांनो, त्याच्याला हात नसते, 3-4 हात नक्की आहे मित्रांनो. 3 मुली आणि एक जावई, 3-4 हात नक्की आहे मित्रांनो. 3-4 मिळून त्याचा घात केला, फाशी घ्यायला तर प्रवृत्त केली मित्रांनो. ह्याला सजा व्हायलाच पाहिजे मित्रांनो. तर हे माझी एक कहाणी आहे मित्रांनो, की कुठे ना कुठे कोणाला काही ना काही एक उदाहरण देते मित्रांनो, की जे गरीब आणि असहाय्य जे असतो मित्रांनो माणूस, जे की आपापल्या घरगुती प्रपंचासाठी जीवन जगत असतो, त्याला त्रास देऊन मारणं म्हणजे पाप आहे मित्रांनो. आणि ते पाप ह्या सगळ्यांना भोगावं लागणार मित्रांनो. ती सजा ह्यांना होणार मित्रांनो. आणि हे पापाने लपून ठेवलं मित्रांनो सगळं त्या मुलीने सगळ्या मिळून, आणि त्या पापासाठी ह्यांनी गुन्हेगार आहेत मित्रांनो. आता पोलीस स्टेशन नाही, कोर्टात नाही, जे समोर गेलं तर मित्रांनो ह्याला फाशीचा बरकरार होणार मित्रांनो. 2 दंडे पडतात त्या फाशीला, प्रवृत्त केली फाशी घ्यायला. आणि काय नाही मित्रांनो, 2 पोलिसाच्या दंड्या पडा का मित्रांनो, ह्याला सगळंच ह्यांचे गुन्हा बाहेर पडते मित्रांनो. फाशी काय घेतलं काय नाही, तुम्ही का त्रास दिला, कोणाला शेतविक म्हणून त्रास देतो मित्रांनो. ते सासू जी आहे, शेतविक जागा घेतली ते पैसे देणार, मग सासू बार सासू त्याची बायको आणि तिची बहीण सगळं त्रास देतो मित्रांनो त्याला हमेशा. जातो या गावाकडे शेतविक आणि पैशामध्ये जागा घ्यायची, तू देणं आहे ते घराचं देणं आहे, जा पैशावर देऊन हमेशा त्याला पाठिंबा लागायची मित्रांनो. तो आता कंटाळून त्याला जाऊन फाशी घेतला मित्रांनो. हे ह्यांची जी सजा आहे मित्रांनो, त्या माणसाला मजबूर करून फाशी घ्यायला प्रवृत्त केले मित्रांनो. ह्यांचे गुन्हेगार त्याची बायको, सासू, ते जावई मित्रांनो, आणि 3-4 आहेत मित्रांनो. पुन्हा त्याची एक बहीण मित्रांनो, 2 बहिणी, 2 पूर्ण मित्रांनो. पुण्यातले जे एक तिकडे बहीण सोडून मित्रांनो, 3 बहिणीचा हात आहे मित्रांनो, आणि सासूचा हात आहे मित्रांनो. ह्यांना सजा व्हायला पाहिजे मित्रांनो, ह्यांना फाशी सजा व्हायला पाहिजे आणि उम्र कसं झालं पाहिजे. असले गुन्हेगार बाहेर फिरता कामा नाही मित्रांनो, कारण की गुन्हा वाढणार आहे. आणि कुठे बी ह्यांचा पोल ज्या मित्रांनो, पोलिसामध्ये कोर्टामध्ये कुठे बी 2 दंड जर पडले मित्रांनो, ह्यांचे सगळं बाहेर पडणार मित्रांनो. कारण की ह्यांचे गुन्हा वाढलेला आहे. का गरीब घरचा जावाची मौत झालेली आहे मित्रांनो, जवान मुलाची मौत झालेली आहे. ह्यांना फाशी सजा होणं म्हणजे होणार मित्रांनो, कारण की गुन्हा आज झालं तर उद्या अजून वाढतं मित्रांनो. ह्यांना जेलमध्ये सजा व्हायला पाहिजे मित्रांनो, जेलमध्ये घायला पाहिजे, ह्यांना उम्र सजा द्यायला पाहिजे. ह्यांना बाहेर फिरता कामा नाही मित्रांनो. आणि जे दुसरं जे सबूत आहेत मित्रांनो, ह्यांचे सगळं सबूत काही का असणार जेलमध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये ह्यांना मध्ये घाला पडते भरपूर मित्रांनो. आणि ह्यांना आज ना उद्यामध्ये जाणार मित्रांनो. ह्यांची पापला पुन्हा नाही, ह्यांचा पाप ह्यांना जेलमध्ये पोहोचणार मित्रांनो. ह्यांचा लिव्ह चालणार नाही मित्रांनो. सत्य आहे मित्रांनो, हे तुम्हाला मी ह्याचा सत्याची एक ना दिवशी उजेड पडेल मित्रांनो. आणि हे सगळे फाशीवर आणि उम्र सजा जाणार मित्रांनो. तर आपला हा व्हिडिओ होता मित्रांनो, सगळ्यासाठी एक पापी माणसाचा घडा कसा फोडायचा, आणि सासू झाली शनी, हे तुम्हाला आपण दाखवून दिले मित्रांनो, कशाप्रकारे आणि कसं छळ केले आणि कशाप्रकारे त्याला मारले. तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मित्रांनो. ही आपली कहाणी तुम्हाला मस्त मजेदार वाटली असेल मित्रांनो, कारण की ह्या कहाण्यामध्ये सासूचा छळ करण्यामध्ये, तिच्या बायको छळ करण्यामध्ये त्या दोघं-तिघीचा बकळ होता, आणि त्या जावायला आतमध्ये हल्ला करून त्याला प्रवृत्त केली फाशी घ्यायला. आणि 3-4 हात आहे मित्रांनो, ह्याला जरूर फाशी सजा व्हावी पोलीस स्टेशनमध्ये मित्रांनो. आणि किती करून सगळ्यासमोर आम्ही जे गवाह आहे मित्रांनो, सगळ्यासमोर बोलायला तयार आहे की ह्याच सासूने, त्याच्या बायकोने आणि तिच्या बहिणीने मिळून सगळ्या मिळून त्या जावायला प्रवृत्त केली फाशी घ्यायला मित्रांनो. ह्यांचा हात आहे, मग
सगळ्या साक्षी द्यायला तर राज्यासमोर पोलीस स्टेशनसमोर सगळ्यासमोर मित्रांनो फाशी जावायला पाहिजे. हेच आमचा निर्धार असं ह्या जावायचं पक्का असते मित्रांनो. त्या सासूला जोपर्यंत जेल होत नाही तोपर्यंत ही तिची इच्छा पूर्ण होत नसते मित्रांनो फाशी घेणार. तर हे असं आपल्या कहाणी संबंध होता मित्रांनो. सासू झाली शनी हे तुम्हाला कळलं असेल मित्रांनो. ह्या कहाणीचा अर्थ काय होता आणि कशाने जाता मित्रांनो. ही आपली कहाणी छोटीशी तुम्हाला कशी वाटली काय नक्की कळवा मित्रांनो. कारण की ही जी माहिती आहे मित्रांनो त्यांना फाशीवर नेऊनच दम घेते मित्रांनो. ती एक दिवशी ही कहाणी सत्य होती मित्रांनो आणि तिथं पाप उघडतो दंड ह्याच्या मित्रांनो. तिला त्या सासूला घालून मध्ये सगळ्या जिंदगीभर जेलमध्ये चक्की पिसं घालते मित्रांनो. कारण की त्या सासूचा सगळं हात होता कळते मित्रांनो. पुलिसाचा ताबा दिल्याच्यानंतर मित्रांनो त्याने कबूल करते. दोघा तिघांना मारलं मित्रांनो आणि त्याला सगळ्याला सजा होते मित्रांनो. ते त्यांच्या तोंडावर कबूल करतो मित्रांनो. पोलिसाकडे जेव्हा दिलं मित्रांनो तेव्हा दंडे मारून दोघा तिघांना मित्रांनो त्याच्याकडे कबूल करत सांगा म्हणलं. ते मुलाकडचे रडून म्हणजे तर आमच्या मुलगा फाशी घेऊन मिळाला तर आम्ही चुक कसं बसता म्हणून यांच्याकडे तक्रार देऊन मित्रांनो म्हणला सगळ्या उचलतात पोलिस मन दंडे मारून मित्रांनो. मग त्यांना चौकशी करते मित्रांनो. मग सगळं सासू तिची बायको आणि तिची बहीण मित्रांनो तिन्ही बहिणी कबूल देतात मित्रांनो. आम्ही तिघांनीच त्रास दिले आणि तिन्ही बहिणी त्रास दिले आणि सासून त्रास दिली. सगळ्यांना त्रास देऊन त्याला शेती एक हे आणं पैसे आणा असं त्रास देऊन त्याला जास्त करून त्याला मारलं फाशी घेऊन मित्रांनो. कबूल करते मित्रांनो आणि सगळ्याला कैद सजा होते मित्रांनो. उम्र कैद मित्रांनो. आणि ही तुम्हाला कहाणी कशी वाटली हे मला नक्की कळवा मित्रांनो. कारण की ह्या असल्या गुन्हेगार सजा झाली तुम्हाला कशी वाटली कहाणी आमच्या कहाणीचा हेच उद्देश होता मित्रांनो. बाय बाय मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. तर असेच कहाण्या दिवसासाठी आम्ही चांगल्या प्रकारचे घेऊन होता मित्रांनो. तर सासू झाली शनी तुम्हाला कळलं असेल मित्रांनो. बाय बाय.